नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, ड्रोन सेक्टरला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच अपडेट बघणार आहोत. आणि एवढंच नाही तर या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे जाऊन बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. इंडिया टू लॉन्च ड्रोन शक्ती मिशन सून, टॉप सायंटिफिक ॲडवायझर टू गव्हर्नमेंट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे जाणून घेऊया. तर मित्रांनो, लेट 20th सेंचुरी पासून ड्रोनचा वापर वाढत आहे, जो आज डिफेन्स क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो, ज्यामध्ये सर्व्हिलन्स, इंटेलिजन्स गॅदरिंग, बॉर्डर मॉनिटरिंग, टार्गेट ॲक्विजिशन, प्रिसिशन स्ट्राईक्स यांचा समावेश आहे, ज्यामुळे मानवी सैनिकांना होणारा होणारा धोका कमी होतो. संरक्षणा व्यतिरिक्त शेतीमध्ये पिकांचे निरीक्षण आणि फवारणीसाठी, शेवटच्या टप्प्यातील वितरणासाठी, लॉजिस्टिक्समध्ये पायाभूत सुविधांची सुविधांची तप तपासणी, आपत्ती व्यवस्थापन, मॅपिंग मॅपिंग फोटोग्राफी आणि आय आणि लॉ इन्फोर्समेंटमध्ये ड्रोनचा वापर वाढत्या प्रमाणात प्रमाणात केला जात आहे, ज्यामुळे विविध क्षेत्रामध्ये ऑपरेशन फास्टर फास्टर सेफर आणि मोस्ट कॉस्ट इफेक्टिव्ह होत आहे वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये. आणि मित्रांनो, भारत लवकरच ड्रोन शक्ती मिशन सुरू करणार आहे, जे देशांतर्गत ड्रोन कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग मजबूत करण्यासाठी आणि इम्पोर्ट वरील डिपेंडन्सी कमी करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे, अशी घोषणा भारत सरकारचे प्रिन्सिपल सायंटिफिक ॲडवायझर अजय कुमार सूद यांनी. आणि मित्रांनो, पुढे आपण या अपडेटमध्ये बघू शकतो. अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन अंतर्गत सुरू करण्यात येणारे हे अभियान केवळ आयात केलेले भाग एकत्र करण्याऐवजी ड्रोन घटकांच्या म्हणजे कंपोनंटच्या निर्मितीसाठी आणि प्रगत ड्रोनसाठी संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी प्रोत्साहन देईल. मित्रांनो, हा उपक्रम टेक्नॉलॉजी सार्वभौमत्व प्राप्त करण्यासाठी, नवो प्रकल्पाला चालना देण्यासाठी आणि प्रगत उत्पादन आणि रोबोटिक्स सारख्या क्षेत्रांना पाठिंबा देण्यासाठी भारताच्या व्यापक धोरणाचा एक भाग आहे. आणि जर आपण या अपडेटमध्ये आपण जर पुढे बघितले तर सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान लक्ष महत्त्वाच्या तंत्रज्ञानात स्वावलंबन वाढवणे आहे. 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये ड्रोनने महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे त्यांचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित झाले. 1,00,000 कोटी रुपयांचा संशोधन आणि विकास संशोधन विकास आणि नवोपक्रम निधी देखील या प्रयत्नांना पाठिंबा देतो. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण ड्रोन सेक्टरवर जी अपडेट आली आहे ती बघितली. तर चला आता आपण बघूया या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. मित्रांनो, या अपडेटमुळे आपण झेन टेक्नॉलॉजीज या कंपनीला स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार
जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 48.51%, पब्लिकची होल्डिंग आहे 37.61%, DISची होल्डिंग आहे 7.94% आणि सर्वात कमी FISची होल्डिंग आहे 5.91%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% आहे. आणि मित्रांनो, कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.14%, DISची होल्डिंग आहे 20.89%, FISची होल्डिंग आहे 18.14% आणि सर्वात कमी पब्लिकची होल्डिंग आहे 9.84% आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% आहे. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण डेटा पॅटर्न्स इंडिया लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.41%, पब्लिकची होल्डिंग आहे 36.4%, FISची होल्डिंग आहे 11.4% आणि सर्वात कमी DISची होल्डिंग आहे 9.79% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. चला आता बोलूया अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.33%, पब्लिकची होल्डिंग आहे 39.27%, FISची होल्डिंग आहे 8.94% आणि DISची होल्डिंग आहे 1.46% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 35.55%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की ड्रोन सेक्टरला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि ही अपडेट आपण पूर्ण डिटेलमध्ये समजून घेतली आहे. आणि एवढंच नाही तर या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.